ही काकाची आहे आणि ही 1200-1300 किलोमीटर गाडी चाललेली आहे त्याच्यामुळं नमस्कार मंडळी, मी प्रकाश तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. आजचा स्पेशल हल्दी ब्लॉग होणार आहे. मी अलिबागवरून आता निघालोय आणि जवळपास 7-8 किलोमीटरचं अंतर कव्हर केलंय आणि रश्मी आणि कायरात तेच आहेत कारण हल्दीला कारण आम्हीच पोरत जाणार आहोत. सो लग्नासाठी मग रश्मी उद्या आम्ही फॅमिली जाणार आहोत. ठीक आहे, तर हा 7-8 किलोमीटर आता बाकी आहे आणि छोटासा रोड आहे. ठीक आहे, तर पहिलावाला रोड मी आतमधून होता, सो मी काय ब्लॉग वगैरे स्टार्ट केला नाही. म्हटलं आधी रस्ता कव्हर करूया. आता फक्त 10-15 मिनिटात पोहोचेन. माझा मित्र आहे सौरभ, एकदम खास मित्र आहे, तर त्याच्या हल्दीला चाललो. तर ना छोटावाला रोड आहे हा बघा, आणि असाच रोड पूर्ण 5-6 किलोमीटर मी घेऊन आलोय. चला फायनली सगळे भेटलेले आहेत. हे बघ तुझं कधी होईल, हे बघ दोघं बाकी सुरू. हे बघ अशी जेवणाची सोय असते आमच्याकडं हल्दीला. मी जेवलो, तुमच्यावर थांबलो होतो. यो रितेश भाई आहे, ब्लॉग तुमच्यावर पेंडिंग ठेवलेला मी. सौरभचे बाबा यो, पुढे इथं जयेश आहे, इथं मनीष आणि आमचा एसओपी किंग अभिजित. चला हल्दी दाखवतो आमच्याकडे. एक वाजलाय तरी पण यांचा काय नाचून होय नाही. मी जातो, रश्मी तिकडं एकटीच आहे, स्वतः निघतोय.
मनीष आणि मी बाहेर आलोय, गप्पा मारतोय थोड्या 5-10 मिनिटं नंतर निघतो. ठीक आहे, आता सकाळी भेटूया लग्नाला डायरेक्ट. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि रिटर्न चाललोय रूमवर रेवदंड्याला. अशी हल्दी होती. आता उद्या लग्नाचा थोडाफार जेवढं मला शूट करता येईल तेवढं करतोय, कारण नवीन नवीन माणसं आहेत ना, थोडंसं मला असं काय शूट करावं आणि काय नाही समजत नाही. हा बघा सुनसान रोड आहे, 1:30 वाजला आहे रात्रीचा, आणि पहिल्यांदाच मी असा रात्री ड्रायव्हिंग करतोय बाईकवर, म्हणजे याच्यावर बाईकवर केलेली आहे, 4 व्हीलरमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आता 10 वाजलेत आणि रेडी झालो आहे मी, आणि कायरा आहे आमची इकडे फोटोची पोज देते. ठीक आहे, आता इकडे ह्या प्रॉपर्टीमध्ये मी थांबलो होतो आम्ही. ही प्रॉपर्टी रेवदंड्याला आहे, मस्त आहे, बीच साईडला 1 नंबर आहे, आणि जेवण पण खूप छान होतं. मी तर हल्दीला गेलो होतो रात्री जेवायला, पण रश्मी तर जेवली होती. ठीक आहे, आणि झाडं बिडं बघा जबरदस्त, एकदम नेचर वाईब आहे, आणि इकडे पार्किंगची सुविधासुद्धा आहे. ठीक आहे, हे प्रॉपर्टीचं नाव आहे काय मी 2 मिनटात सांगतो तुम्हाला. हां कायरा, आता आपल्याला इथून जायचं आहे लग्नासाठी अलिबागला. अलिबाग कोपरला लग्न आहे. रश्मी बॅग इथे सेटअप करते. ही बघा इथे गाडी लागली आहे. असा सकाळचा आता प्लॅन आहे मस्तपैकी. कायरा तिकडे नको जाऊ. हां कायरा झाडांसोबत खेळते लपंडाव. हां इकडे तिकडे असं चालू आहे. चला आता इकडून नाश्ता करतो. इकडे त्यांच्या इथेच ह्यांची जेवणाची सुद्धा सोय आहे त्यांची स्वतःची. ही काकाची आहे. आणि ही कोणाची आहे? तुझी गाडी आहे. हो बापरे, एवढी शाणी झाली तू. जनाई खानावल आणि यांचे एक गेस्ट हाऊस आहेत. मित्रांनो 11 वाजले आता, आणि ह्या प्रॉपर्टीला बाय बाय करायची वेळ आलेली आहे, आणि आता आम्ही निघणार आहोत लग्नासाठी. ठीक आहे, 1 तास राहिला आणि 1 तासात आम्हाला पोहोचायचं आहे. चला फटाफट. जबरदस्त ही ट्रिप होत आहे. कंटिन्युअस ट्रिपमध्ये चेंजेस होत आहेत, तरी पण म्हणजे खूप छान छान लोक भेटली, खूप छान छान गोष्टी होत आहेत, त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह वाटते. आणि आज बरोबर 8 दिवस झाले. आज सोमवार, हां लास्ट सोमवारी आम्ही हां. या ट्रिपमध्ये कायरा ऑलमोस्ट याच सीटवर बसलेली आहे. आम्हाला वाटलं पाठीमागे बसेल, बेड वगैरे घेतलेला आहे याच्यासाठी. काय नाही, पाठीमागे खेळणी ठेवली तरी पण नाही, तिला आमच्या सोबतच लागतं. आता पण ती, आणि तिने 7-8 दिवस एवढं म्हणजे जबरदस्त हे केलं ना, म्हणजे कोऑपरेट 1 नंबर. ट्रॅफिक लागलेली आहे अलिबागला, आणि बघता बघता आपले 5050 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. सो फार सो गुड. आता बोललो गोप्रो दे, कायरा गोप्रो घेऊन आले पाठीमागून कुठून काय माहिती. एवढी हुशार झाली आहे ना, म्हणजे आम्हाला समजत नाही आता नक्की हिला काय कामं सांगायची की हिलाच सांगायची. हिला सांगितली का अर्धी ही करते. चला लग्नाला पोचलोय, पार्किंगमध्ये गाडी लावली. आता चला बँजो सुरू झाला, आता जस्ट सुरू झालाय. मंडप जवळच होता, त्याच्यावर लगेच आलो. कोण आहे? नवरा मुलगा आहे ना, तो बघ आहे ना, तो बघ सौरभ पाटील ज्यूस पिते, ज्यूस. सत्ता या ठिकाणी अनुभवतोय. आमची मंडळी इथं आहे ते बघा. आजच्या या विवाह सोहळ्याचे याचं सगळ्यात जास्त हर्ष आनंद हा ठाकूर आणि धुमाळ परिवाराला झालेला आहे, कारण दूर दूरून येणारी ही सर्व माणसं आज या ठिकाणी. तिकडचे जे माणसं आहेत ना, त्यांच्या अंगावर असे शाली आहेत, त्याचे मानाचा प्रकार आहे 100%. आता सौरभचा झाला आहे, पण बाकीच्यांची व्हायचे आहेत, म्हणून आम्ही बाहेर थांबलो. ठीक आहे, बघ आतमध्ये कसा गर्दीत का दिसायचा नाही. त्याने एक हाती गाजवली. सौरभची एंट्री झालेली आहे. चला मामा घेऊन ये. नवरीचा भाऊ येतो कानपिळी करायला, तशी कानपिळी केली, आणि मग इकडची आपली हे घेऊन आता आतमध्ये. आता नवरीला तिचा मामा घेऊन येईल. आजच्या या विवाह सोहळ्याला दमदार पहिलं लग्न अटेंड करतात. पहिलं लग्न. जय घंटा शब्द प्रमाण शुभमंगल. लग्न लागले आणि जेवायला आलो आता.
बसलोत. काय रा जेवणार आहे तू? जेवणार आहे? खाणार आहे भातू खाणार आहे? उशीर झाला याची माफी असू द्या गणपती प्रभो जगद्वंद्या म्हणा पुंडलिक वरदे हा विठ्ठल. अशी पद्धत असते. असा बुफे टाईप नाही, असं टेबलवर असं हे सगळं घरीच बनवतात. म्हणजे गावातले चांगले चांगले माणसं जे असतात जेवण करणारे तेच बनवतात आणि मग हे असं जेवण बनतं आणि वाढलं जातं. पण एवढं चांगलं आहे ना, मी कधी रिटर्न भात घेत नाही. आज स्पेशली भात घेतला आहे रिटर्न. एजंट पॉकेट भरते रश्मी. जेवण झालंय. असं लग्नातलं जेवण आहे ना, एक नंबर भेटतं आणि जवळपास बरा वाटला. आता एकदम एनर्जेटिक वाटला. चला आता प्रेझेंट पॉकेट देऊया आणि लगेच निघूया. आता घरी जायची मला उत्सुकता लागली. बस झालं, खूप दिवस फिरतोय. आज जवळपास 8वा दिवस आहे मी फिरतोय. आणि ही दोघं पण माझ्यासोबत. सगळ्यात मोठी ट्रिप झाली आमची. स्पेशली आम्ही 8 दिवस कंटिन्यू अशी कुठं फिरलो नाही. आज जाऊन एका ठिकाणी राहिलो असेल पण फिरलो नव्हतं एवढं. तुझा कधी मुलांच्या मखमलीवर शुभमंगल झाले. सौरभरावांची सावलीहून सप्तपदी चालले. बघूया शेरा सव्वाशेर सौरभचे मित्रमंडळ. सौरभ पिकअप चला. धक्केबाज सुपर डुपर नाव घेण्यासाठी सज्ज झालाय सौरभ. गुलाबाचे फूल दिसते टवटवीत आणि ताजे. गुलाबाचे फूल दिसते टवटवीत आणि ताजे. देहाच्या आयुष्यात येण्याने भाग्य उजळणे माझे. सुंदर भाग्य उजळलेला अर्थात धुमाळ सरांचा मुलगा म्हटल्यानंतर शहरात सव्वाशे. हिमालयीन पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी. हिमालयीन पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी. शुभमरावाने आली माझ्या आयुष्यात गोडी. मस्त अगदी. शुभमरावांनी लगेच कॉलर नसताना सुद्धा ताट केली. कारण गोडी आल्यामुळे असंच आनंदाने तुम्ही सर्वांनी राहा. आणि जर या ठिकाणी स्नेहाने नाव घेतलंय, धक्केबाज सुपर डुपर नाव घेतलंय सौरभने, अगदी धमाकेबाज नाव घेतलंय सायलीने, तर मग आमचे शुभम सर हे काय मागे नाही, ते सुद्धा नाव घेत आहे. ठाणे ते अलिबाग प्रवास झाला खास. ठाणे ते अलिबाग प्रवास झाला खास. सायलीने आयुष्यात येऊन केलंय जीवनात माझा अनमोल श्वास. अरे वा रे वा. सुंदर 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 मस्त. निघालो. बॅनरवर चिकना वाटते रे सौरभ जास्तच. आता काय त्याचं लग्न आहे ना, असा बॅनर लावलाय असा. आणि अशी निघालीत आमची मंडळी. कायला काय खाते? अम्मा आहे. कुठे आहे अम्मा? हां हां अम्मा चारा खाते ना. तू पण खा. हां तू पेज खा. ओके बाय 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 बाय. हो तर भाई तू पाहिजे मेन. हे चल भाई मेन. चला चला आता निघतो इथून. जेवण बिवण मस्त झालंय. आणि कसं वाटलं लग्नाला? हल्दीची सोय एक नंबर ना. हल्दीचा कसा वाटला? हल्दीचा आणि लग्नाचा माहोल तुम्हाला कसा वाटला? सौरभ साठी सांगा रे, सौरभ ब्लॉग बघेल. ठीक आहे. सर्वांनी जाम एन्जॉय केला आम्ही. आमची उत्सव मूर्ती हळद गाजवणारे श्री पोपेटा. बघा हा मित्रांनो हा. ठीक आहे. जाम हा सौरभची टी शर्ट घालून जाम मजा केली. ठीक आहे. हा आता मी इथून घरी निघणार आहे. सो हा ब्लॉग आपण इकडे एंड करूया. हे माझे सर्व MGL चे मित्र आहेत. हा स्पेशली TPI, आम्ही TPI मध्ये होतो. ठीक आहे. चला हा ब्लॉग इकडे एंड करतो. भेटूया अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ तुम्हाला. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी. बाय बाय. मित्रांनो सौरभच्या लग्नावरनं सर्वांना भेटून वगैरे निघालोय आणि आता फायनली घरी चाललेलो आहोत. तब्बल
ह्याच दिवशी निघालो होतो, म्हणजे मागच्या सोमवारी निघालो होतो 3 वाजता आणि जवळपास आत्ता पण 3च वाजलेत की घरी जायच्या वाटेवर आहोत. आणि स्पेशली कायराचं या ट्रिपमध्ये मला कौतुक करायला वाटेल की 7 दिवस आहे ना. आता ते काय रडते माहिती काय, मी कॅमेरा घेतला ना, तो तिला पाहिजे दिसते कायरा दिसते त्याच्यामध्ये. तिने 7 दिवस आम्हाला म्हणजे 8 दिवस टोटली एवढा कोऑपरेट केलं ना, एक नंबर. त्याच्यामुळं ऑलमोस्ट आता ही ट्रिप सक्सेस झालेली आहे आणि ऑलमोस्ट जे जे करायचं होतं कवर ते सर्व झालं आहे. आणि हा फक्त एक टर्न होता जो अलिबागमध्ये स्टेचा, तो एक एक्स्ट्रा अशा ज्या ज्या गोष्टी केल्या त्या ब्लॉगमधून तुम्हाला दिसल्याच आहेत. ठीक आहे. आणि ह्या सिरीजला तुमचा चांगला प्रतिसाद मिळू दे हीच मी अपेक्षा करेन. जसे होतील तसे ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मित्रांनो, आता एवढे दिवस राईड झाली, जवळपास 1200-1300 किलोमीटर गाडी चाललेली आहे. त्याच्यामुळं आता घरी पोचेपर्यंत मग मी काय केलं, आता शेवटचे 10 किलोमीटर राहिलेत, तर मग म्हटलं ते पेट्रोल गाडी चालवून घेतो. त्याच्यासाठी मग आता पेट्रोल ऑन केलं आहे आणि पेट्रोल गाडी चालवत आहे. ही बघा, जवळपास 37-44ला गाडी काढली होती आणि आता ऑलमोस्ट किलोमीटर झालं आहे ते म्हणजे 5100 कंप्लीट. खतरनाकवाली खूप मोठी राईड झाली आणि आता एक खारपाड्याला लवकरात लवकर पोचेन. वाटलं नव्हतं एवढी गाडी रनिंग होईल आणि स्पेशली आम्ही दोघं मिळून एवढी गाडी चालू. हिला बघा, हिला काय झालं, गोप्रो पाहिजे. फायनली गावामध्ये आलोय आणि पोचलोय बाबा. गाडी अशी मस्त पार्क केली. सेम ह्या टायमाला निघालो होतो ना, सेम 4 वाजता निघालो होतो त्या दिवशी. आम्ही इथूनच 4 वाजता निघालो होतो, 3 वाजता घरातून निघालो होतो, अर्धा तास इथं येसपर्यंत 4 वाजता निघालो होतो. सेम 8 दिवस कंप्लीट झालेत आणि ही ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट झाले. आणि थँक्स टू आपल्या गाडीला, ह्या खूप छान प्रवास केला आणि सोबत राहिली. ओके. आणि सक्सेसफुली पहिली वहिली आमची म्हणजे आमच्यासाठी सोलो ट्रिप, आमची फॅमिलीची सोलो ट्रिप कंप्लीट केली. असं काहीतरी अचिव्हमेंट वाटते. थांबा, ती गाडी बंद करते. ठीक आहे. आणि ऑलमोस्ट आपली गाडी चाललेली आहे 5110. ठीक आहे, 5110. 37-44ला स्टार्ट केलं होतं, हा ना कायरा. आणि कायराला पण स्पेशल थँक्यू. हां. आणि आता इथून घरी जाणार, इथं आधी घरी जातो, नंतर मग स्कूटी घेऊन येतो. मित्रांनो, एक गोष्ट झाली होती, इकडचे जे गणपती बाप्पा आहेत ना, गाडी आपटली होती महडला खड्ड्यातून. तेव्हा हे बघा इथं असे निघाले होते, इथून अशा गम असतं तिथून ते फक्त. पण मी आधी सांगितलं नाही, कारण मला थोडंसं सांगायला भीती वाटत होती, म्हणून मी काय सांगितलं नव्हतं. ठीक आहे. आता कंप्लीट झाली आहे. शेवटी गणपती बाप्पाचा आशीर्वाद होताच, पण आता काय ते ऑलमोस्ट गममधूनच निघाले, बाकी काय तुटलं वगैरे नाही त्याचं. ठीक आहे. ही एक गोष्ट आता ॲड ऑन करतो. आणि आता धमाल झाले, मला डोळे असे लाल झालेत, झोप आलेली आता आतमधून. म्हणजे मी उत्साही आहे पण बॉडी माझी थकलेली आहे. जाऊन आता सामान नंतर न्यायला येतो. आता घरी जातो पहिला. आता ऑलमोस्ट अशी चाललोत बॅगा घेऊन, नंतर मग स्कूटी घेऊन बाकीच्या वजनवाल्या बॅगा न्यायला येऊ. मस्त फ्रेश होऊन आलोत आणि गाडीतलं सामान वगैरे सर्व घेतलं आहे आता. सो हा संपूर्ण ट्रॅव्हल जर्नी इथूनच ह्याच प्लेसने सुरू केली होती आणि ह्याच प्लेसवर एंड करतो आहे ह्या रोड ट्रिपचा हा ब्लॉग. हा व्हिडिओ आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.